नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी आता अंघोळीला चालली आहे कारण माझे मिस्टरही गेलेत ऑफिसला, जस्ट गेलेत. तर 7 नाही वाजले, 6:45 वाजलेत. पाणी तापलेलं आहे. गाऊ स्कूलला गेले आणि आत्ताशी माझा स्वतःचा टाइम चालू झाला कारण राघव झोपलाय. तर मला आज खारवडे बनवायचे तांदळाचे. सो मी तांदळात रात्रीच वाटून ठेवले होते. तर आता त्यातलं पाणी वगैरे काढून मी छान शिजवून घेईल आणि मग त्यानंतर खारवडे टाकून घेईन. तर 7 वाजेपर्यंत म्हटलं आंघोळ वगैरे करून घ्यावी आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम चालू करावा. तर चला आता मी आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि मग त्यानंतर मला घरही आवरायचं असतं. रोजच्या रोज घर आवरलं की जास्त पसारा राहत नाही. सो मी रोजच्या रोज ट्राय करते आवरायचा. परंतु आधी मी खारवड्याचं शिजायला घालते आणि त्यानंतर चहा वगैरे घेते. तोपर्यंत ते शिजेल. एक अर्धा तास छान शिजलं तरच छान होतात खारवडे. सो त्यामुळे तर चला आता लागूयात कामाला. नमस्कार मंडळी. तर आताच माझे खारवडे झालेत तांदळाचे तयार कारण मलाही विश्वास बसत नाही. मी पहिल्यांदा बनवलेत खारवडे आणि खाल्लेले आहेत कारण मम्मी नेहमी बनवते माझी. याच्या आधी मम्मीच्या हातचे वगैरे खाल्लेले आहेत परंतु फर्स्ट टाइम मी आता स्वतः बनवलेत. आता माहिती नाही कसे होतील टेस्टला वगैरे. तर परफेक्ट झालेत आणि घर आवरायचं राहिले. आता 8:30 वाजलेत. तर 8:30चा टाइम झालाय. तर खारवडे माहीत नाही वाळतील का नाही. तर माझी एक मैत्रीण आहे सुप्रिया म्हणून, तर ती बोलली जर नाही वाळले तर 1 वाजता माझ्याकडे आणून ठेव. सो मी तिच्याकडे नेऊन ठेवेन कारण तिच्याकडे 4 वाजेपर्यंत ऊन असतं. कारण खारवडे जरा हार्ड असतात, म्हणजे चकलीच असते ऑलमोस्ट, तर ती वाळणं खूप मुश्किल आहे. सो म्हटलं की मी तिच्याकडे नेऊन ठेवेन कारण ते लगेच उलटत आहेत. पाण्याचा हात लावून उलटले की लगेच उलटत आहेत. मी उलटूनही ठेवलेत, काही राहिलेत उलटायचे, शेवटी काढलेले, तर ते तुम्हाला दाखवते उलटून मी आता. तर इथे पाणी आहे, पाण्याचा हात लावून घेते मी आणि ह्या साईडचे राहिलेत. सो हे असे उलटले की लगेचच उलटतात ते.
आणि मी सगळे आणि ऊनही आता कडकडीत व्हायला लागलंय, परंतु एवढं ऊन नाहीये कारण एवढं गरम होतं. अजून AC लावायला लागलं की खूप जास्त ऊन पडतं. तर आता मला व्हिडिओ देखील टाकायचा आहे, तर एडिट करायचं राहिलं आहे. सो मी आता व्हिडिओ एडिट करते. 8:30 एक तास लागेल व्हिडिओ एडिटिंगला. त्यानंतर वॉश वगैरे करते, भांडे भिजायला घालून ठेवते आता. आणि घरातलं ऑलमोस्ट थोडंसं काम आहे तर ते 1 तासमध्ये काढून आवरून घेईल. आणि आता मीही थोडासा रेस्ट करेन जर राघव जो उठला नाही तर. आणि तो उठल्यावरती मग नाही रेस्ट भेटणार, सो त्याच्या मागे पळायला लागेल. आता वाजलेले आहेत 10:30. तुम्ही पाहू शकता इकडच्या वॉचमध्ये 10:30 वाजलेत. आणि आता जस्ट राघव उठला, एक 15-20 मिनिट झालेत. तर त्याने दूधही नाही पिले. आता मी त्याला दूध देणार आहे थोड्या वेळाने, कारण उठल्या तो रडत नाही. सकाळी 7-8 वाजता मी त्याला दूध पाजलं होतं. झोपतो तो दूध पिऊन पुन्हा. म्हणजे मी जेव्हा खारवडे बनवले ते झाल्यानंतर त्याला दूध पाजलं आणि त्यानंतर तो झोपला. त्यानंतर मी माझं व्हिडिओचं काम वगैरे करत बसले. सो आता त्याचा खेळण्याचा टायमिंग आहे. तर 3 तास तरी तो रडणार नाही, खेळत राहील. म्हणजे त्याला दूध वगैरे पाजले की मग. तर आता माझा ब्रेकफास्टचा टायमिंग असतो 11 वाजता. तर माझ्यासोबतच मी त्यालाही ब्रेकफास्ट बनवते. तर आज मी ऑमलेट बनवणार आहे, कारण आज हे बुधवार. कारण देवाचा वगैरे वार असेल तर मग मी शक्यतो व्हेज ट्राय करत असते. तर ऑमलेट, मशरूम ऑमलेट बनवणार आहे, जे की तोही थोडं आवडीने खातो. सो आपल्यासोबत मुलांना घेतलं की मुलंही खायला लागतात. सो त्यामुळे मग मीही त्याला आज माझ्यासोबत मशरूम ऑमलेट देईन. आणि दुपारी मुगाचा डोसा बनवणार आहे, तर तो मुगाचा डोसा आणि त्याच्याबरोबर दही देईन त्याला. कारण मी रात्रीची जी भाजी राहिलेली आहे तीच खाणार आहे, कारण नवीन असं काही बनवणार नाही. ते वेस्ट कशाला, म्हणजे आपण घरामध्ये बनवतो तर ते हेल्दीच असतं. सो त्यामुळे तर आता मी मूग भिजायला घालते. आणि माझ्या पुढचं कामं माझी त्याला साईड बाय, म्हणजे तो खेळताच मी करत असते बरीचशी कामं. आणि त्यानंतर तो झोपला, म्हणजे तो एक 3-3.5 तास झोपतो. तर त्यातला 1 तास मी घरातलं सगळं, म्हणजे माझं झाडून पुसून पसारा वगैरे आवरायचं करते. जेवढं राहिलेलं आहे त्याला पाहून आधी 2-3 तास मी करते. नंतर जेवढं राहिलेलं आहे ते 1 तासामध्ये होऊन जातं. त्यानंतर 2 तास मीही झोपते. कधी गाऊ येते, सो गाऊ आल्यावर त्यात माझा 1 तास जातो. सो 1 तास तरी मी आराम करते दुपारी. आणि त्यानंतर बाकीची कामं करते. सो जेणेकरून मला फ्रेश वाटतं. तुम्ही फ्रेश असाल तरच तुमची घरातली कामं व्यवस्थित होतील. तुम्ही जर फ्रेश नसाल तर तुमची घरातली कामं होणार नाही आणि तुमची चिडचिड होईल. सो मी जेवढी जास्त मला झोप घेता येईल तेवढी जास्त झोप घेते. झोप घेतली आणि सकाळी जरी तुम्हाला वाटलं की आता उठवत नाही आपल्याला, अजून झोप येते, सकाळी कितीही दिवस तुम्ही आदल्या दिवशी झोपलेले असाल तरीही तुम्हाला भरपूर सारी झोप येते. कारण सकाळची झोप वेगळीच असते. मलाही खूप आवडते, परंतु सकाळी ऑप्शन नसतो माझ्याकडे. गाऊ जाण्याचं स्कूलला माझ्या मिस्टरांचा डब्बा असतो, त्यामुळे उठावं लागतं. परंतु एकदा उठून अर्धा-पाऊण तास झाला की तुम्हाला वाटतं की आता काहीतरी काम केलं पाहिजे, छान असं. सो माझं प्लॅनिंग ठरलेलं असतं, परंतु कधी कधी जर माझे मिस्टर ऑफिसला नसेल झालं तर ते प्लॅनिंग फसतं. गाऊला मी पटकन काहीतरी पास्ता वगैरे बनवून देते आणि तिला सोडून येते आणि मीही झोपते. तर शक्यतो आत्ता एवढं तसं होत नाही, आधी व्हायचं. कारण काय होतं की माझी सेकंड माझी पहिली आणि दोन्ही माझ्या डिलिव्हरी आहेत त्या C-सेक्शन आहेत, त्यामुळे कंबर वगैरे दुखते. सो मला असं वाटतं की कधी झोपेल. परंतु आता माझ्या डिलिव्हरीला वर्ष होऊन गेलंय, तर आता मला थोडंसं रिकव्हरी आहे. आणि जेवढं तुम्ही हालचाल कराल तेवढी तुमची कंबर कमी दुखते. सो माझंही तसंच काहीच झालेलं आहे. ज्या दिवशी मी हालचाल म्हणजे उठणार नाही, सकाळी 10 वाजेपर्यंत झोपेल, तेव्हा माझी दिवसभर कंबर दुखते. आणि सकाळी मी जेव्हा 5 वाजता वगैरे उठते तेव्हा माझी कंबर अजिबात दुखत नाही. तर चला आता मी मूग भिजायला घालते. तर माझ्याकडे मुगाची सालाची डाळ आहे, जी मी इंडियाला बनवली होती. मी स्वतः बनवलेली डाळ आहे ती, मम्मीने आणि मी. तर कच्च्या मुगाची आहे, तर ती भिजवणार आहे आणि त्याचे करणार आहेत मी डोसे आज. आणि इथे राघवचं पाणी तापायला ठेवलंय मी. तर आता याच्यामध्येच मी भिजायला घालते मूग. तर मी एवढी अशी घातली, याचे भरपूर सारे डोसे होतील. तर गाऊ येईल स्कूलवरून, तिला आल्यानंतरही मी देणार आहे. त्यातून पाणी काढून वॉश करते आणि मग भिजवते. आणि राघवच्या रुटीन मधला हा महत्वाचा टप्पा म्हणजे सगळे ड्रॉवर्स ओपन करायचे. त्यामध्ये काय आहे तर आम्ही जे फुटणार नाहीत तेच आयटम ठेवलेले आहेत सध्या तरी, कारण मी ऑर्गनाईज करायला मला वेळ नाही भेटत. सो जे फुटणार नाहीत ते आयटम मी ड्रॉवरमध्ये ठेवलेत. तो एक एक काढत असतो. आणि मुलांना बिझी ठेवण्यासाठी काहीतरी किचनमध्ये लागतं. सो मी जेव्हाही कुकिंग करत असते तेव्हा त्याचे ड्रावर वगैरे ओपन करायचं काम चालू असतं, किंवा कॅबिनेट्स देखील ओपन करतो तो. परंतु कॅबिनेट्सच्या तिथे मी काचेचे आयटम ठेवले नाही, वरती ठेवलेत सगळे वरच्या कॅबिनेटमध्ये, त्यामुळे मग त्याला काही सापडत नाही. काय भेटलं तुला आता? गूळ शेंगदाणे? अच्छा, डॅडीचा डब्बा भेटला.
नाही ओपन नाही होत ते, खायची नाही. तू छोटू आहे ना अजून. इथे राघवचं पाणी देखील तापलंय तर मी अंघोळ घालून घेते त्याला आणि मग त्यानंतर त्याला दूध वगैरे देते. खातो ऑमलेट? तुला आवडतं? खा. काय का अजून देऊ? अजून देऊ? नमस्कार मंडळी. तर आताच मी पसारा आवरून फक्त झाडून घेतलंय आणि राघव इथे मस्ती चालू आहे त्याची. तर काही पसारा मी फक्त जागेवर सारून देते कारण राघव खेळतो, सगळीकडे ठेवतो थोडा थोडा. तर इथे टेबलही आवरलेला आहे. तर या अशा प्रकारे इथे देखील मॅट मी एव्हरीडे बाजूला नाही काढत, तर एक 4-5 दिवसांनी काढते. सो जेणेकरून त्याच्यावर राघवचे टॉयज असतात ते फक्त बाजूला सारून मी झाडून वगैरे घेते आणि बाकीचं मी झाडून पुसून घेते रोजच्या रोज. कारण राघव इकडे तिकडे खेळतो आणि राघव इकडे तिकडे खेळतो, तुम्ही पाहू शकता. तर त्याला काहीतरी नादवायला लागतं, असंच नाही शांत राहतो. त्याला गाडी तरी दे, ही गाडी नाही दुसरी गाडी. काय 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 बसायची? ओके हां चला. आता मला फक्त म्हणजे पुसून घ्यायची फरशी, तर ती मी अजून थोड्या वेळाने पुसेल कारण एकदम मी सगळी कामं नाही करत. मलाही कंटाळा येतो कारण थकल्यासारखं होतं, सकाळपासून करत राहतो आपण. तर एक थोडा वेळ काढते मध्ये मध्ये, त्यातच करते ही कामं. तर एक शक्यतो तो झोपल्यावरच करेल आता, कारण तो आता रडायला लागला याचा अर्थ त्याला झोप येते. सो त्याला झोपायला मला 1 तास जाईल. इथले शूज काढतो त्यामुळे आम्ही इथे एक पाण्याची मोठी बॉटल लावून दिली आणि तुम्ही पाहू शकता तो बॉटल ते देखील हलवतोय. काय चाललंय? काढायचे बॉटल? शूज काढून बाहेर जायचंय? नो, गाडी घेऊन जायचंय ही बाहेर शूज घेऊन? होय. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे 2 मुगाचे डोसे घेतले आणि भाज्या आहेत कालच्या राहिलेल्या. तर दही घेतलं त्यासोबत आणि कारण खूप गरमी आहे बाहेर, सो दही तर खाल्लंच पाहिजे, कॅल्शियमची गरज असते बॉडीला. सो गावसाठी मी 2 बनवून ठेवते डोसे आणि त्यानंतर मग झाला स्वयंपाक. संध्याकाळचं बघू तर काय करायचं ते, काहीतरी प्लॅनिंग करूया संध्याकाळी. आणि इथे मी माझं काम आवरल्यानंतर सगळ्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या, तर त्या फोल्ड करण्यासाठी काढल्या होत्या. सो जेणेकरून छोटी जागा लागते, तर अशा प्रकारे फोल्ड करून ठेवल्या मी त्यानंतर. आणि इथे राघवही खेळत होता मध्ये मध्ये, परंतु ज्या पिशव्या एकदम पातळ आहेत त्या पातळ. नमस्कार मंडळी. तर आता संध्याकाळ झाली आहे, 8 वाजून गेलेत. माझ्या मिस्टर ऑफिसवरून आलेत आणि आम्ही निघालेलो आहोत बाहेर जेवायला. तर आज आमच्या लग्नाला 9 वर्ष पूर्ण झालेत, आमची अॅनिव्हर्सरी आहे आज. सो आम्ही बाहेर जेवायला चाललोय आणि केकचा काही प्लॅन नाहीये कारण आम्ही दोघे म्हणजे मी तरी डाएटवर आहे. सो आम्ही केक वगैरे काही कट नाही करणार, परंतु आम्ही डोसा खायला जाणार ना आणि आम्ही सर्वांना भावेंमध्ये जाणार आहे. ते माझा फेवरेट रेस्टॉरंट. हो, आणि हा जो ड्रेस घातलेला आहे मी लाल, तर हा माझा अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे. आणि आम्ही नेस्टोला घेतलं होतं आता ह्या संडेला.
तर मला कोणीतरी कमेंट केली होती की तू काहीतरी ऑकेजनली घालण्यासाठी ड्रेसेस घे. सो हा ड्रेस ऑकेजनली घालण्यासाठी मी घेतलेला आहे. आणि मी सेम रेड घातलाय. हो, आम्ही दोघींनी मॅचिंग केलंय आणि डॅडीने आणि राघवने लिटल बिट मॅचिंग केलंय ना. आणि अजून मला हे वाला फ्रॉक वर्ल्ड डान्स डे ला पण घालायचे आणि ते मला मेकअप पण करते वर्ल्ड डान्स डे. निगावच्या स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन म्हणजे वर्ल्ड डान्स डे. सो तिने डान्स मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. त्यातनं माझा फेवरेट प्रॉन्स. अच्छा, यू लव्ह प्रॉन्स. कोणाच्या कोणती करी आवडते तुला? मम्माने बनवले की आउटसाइडची? अच्छा, मला ते प्रॉन्स मध्ये प्रॉन्स आणि त्याच्यात व्हेजिटेबल्स. अच्छा, असं खायचंय तुला? तुला पण असं दीदी सारखंच? बरं, दीदी सारखं. ओके, बुक देऊ. थांब, देते बुक. वेट देते मम्मा, देते. Yes. Which one you want? पनीर. नमस्कार मंडळी. तर आत्ताच आम्ही डिनर करून आलेलो आहोत आणि आज आमची अॅनिव्हर्सरी होती. सो अॅनिव्हर्सरी निमित्त आज बाहेर जेवायला गेलो आणि केक वगैरे नाही घेतला आणि दुसरा मोठा काही प्लॅनही केला नाही, कारण गावला उद्या स्कूल आहे. नेमकी मध्ये आली अॅनिव्हर्सरी. सो त्यामुळे स्पेशल असं काही प्लॅन करता आला नाही आम्हाला. तर हे जे खारवडे आहेत तर तेही आता त्याच्यावर झाकण टाकून ठेवते, ओढणी वगैरे, कारण रात्रभर असे चोपण ठेवणार आहे मी. तर जास्त काही सुकले नाहीत, परंतु बऱ्यापैकी सुकलेले आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.